नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सकाळचे तर 10:30 झालेले आहेत आणि आपण साईटवरती आहे आता. आणि आपल्या इथे साईटवरती आता ह्या वॉलला सिंगल कोड आपलं चालू आहे, इंटरनल आहे. सिलिंग आपलं फायनल आहे आणि वॉलला आपला सिंगल कोड आपला झालेला आहे. तर आता आपण 5व्या फ्लोअरला आहे, वरतून आपण करत आलो हे काम. आणि स्टेअरकेसमध्ये पण आपण सिंगल कोड जडला स्कटिंगच्यावरती आपण आता पुट्टी भरतो आहे. स्टेअरकेस आपला डबल व्हायचा आणखी बाकी आहे, या तुम्हाला दाखवतो. हे बघा, जड आहे ना, सिंगल करतो आहे आणि हे सिंगल पहिलं झालेलं आहे. तर त्याच्यानंतर खालपर्यंत एकदा केलं की महिना आपण डबल कोट पुन्हा करूया. आधी देखील 4 माणसं आहेत आणि पेंट चालू आहे आपलं सिंगल कोट. तर मी तुम्हाला ते पण दाखवतो. चला, हे बघा, हा आपल्या इथे सिंगल कोट चालू आहे. ह्या इथे बाकी आहे आणखी सिंगल कोट मारायचा. नुसतं प्रायमरचं मारलेलं आहे आपण. बघा, इथे पुट्टी चालू आहे. वो भर दिया ना नॉर्मल पे. थोड़ा माल टाइट रहेगा ना बोलो, उसका धार बना देते कि इकडे आतमध्ये बघूया. पेंट आपला चालू आहे ते. बघा, आमचा नीच्या कलर मारतो इथं सिंगल कोट. व्हिडिओ काढा ना, यूट्यूबवर जाईन ते. हे बघा, आमचा सिंगल कोट चालू आहे आता. इथे अब्दुल मारतोय, आता हा नितीन गायकवाड. हा बघा, कारागीर सांगा. हाफ व्हाईट शेड आहे. शेड एकदम हाफ व्हाईट आहे. कारागीर सांगा कसा आहे. कारिगर चांगला आहे, पण कसं आहे ना, कधी कधी अंगात चरबी येते. नॉर्मल गोष्टी ती सरांच्या अंगातच असते, पण ह्याच्या अंगात थोडी जास्त आहे. हे बघा, कधी कोणाला पाहिजे असलं तर तरी कॉन्टॅक्ट करा. फुकट बी नाही देणार कोण. हे बघा, हे बघा, आता आपली इथे सिंगल कोट हा चालूच आहे. स्टेटमेंटमध्ये भरतोय आणि खूपच लवकर एक 2-4 दिवसामध्ये आपली एक नवीन साईड पण चालू होणार कांदोलीला, जी की 24 माळ्याची आहे. आणि तिथे सुरुवातीपासून चांगले ब्लॉग बनतील आपली आणि खूप काय तिथे आपल्याला नवीन करण्यासारखं पण आहे. आणि बघा, हेच का माणसं आपली तिकडेही कामं करतील. नितीन गायकवाड, अब्दुल. आता अब्दुल चालला आहे गावी 15 दिवसाने. हे तरी घर पे शादी आहे ना. हां, याचा मित्र आहे, तो बोलतो स्टेटमध्ये भरतोय. त्याच्या बहिणीचं लग्न आहे, म्हणजे दोघं तिकडं गावी जातील महिना बोलतात आणि 2 महिने काढतात. हे काम तिकडे लोक आहेत. आणि हे आता हे आपलं काम चालूच आहे. 5व्या फ्लोअरवरती आहे आपण. इथून आपलं 4था दिवस आपलं हां, हे असं तिकडं कामाला. ही बकरी, तो म्हणतो स्वतः हवा, पण ही बकरी तिकडं कामाला. चला बघूया आपण. आणि 2-4 दिवसामध्ये आपली तिकडे साईट चालू झाली की तुम्हाला तिकडे ब्लॉग नक्की बनवून दाखवेल मी. आता हे सध्या आपलं सिंगल कोट चालू आहे. तिकडे जास्त बघण्यासारखं आहे. काय काय हां, तिकडं बघण्यासारखं पुष्कळच आहे तिकडे. तिथे आपण रॉयल शेड आतमध्ये मारणार आहोत. तुम्हाला अंदाज येऊ शकतो. पुष्कळ तिथे बघण्यासारखं आहे. बाहेरचं पण पूर्णच काम आहे आणि आतलं पण पूर्ण काम आहे तिथे. तर ते जवळपास ती साईट आपल्याकडे 1 वर्षभर तरी आपली चालेल तिथे, कारण की मोठा प्रोजेक्ट आहे तो एकदम. आता हे ते आतमध्ये पेंट झालं की आपलं मग इथनं बाहेर स्टेअरकेसमध्ये आपण व्हाईटिंग आपण डबल करणार लांबी. मग ते झालं की आपण त्याला पॉलिश आणि प्रायमर मारून सोडून देऊ. आणि सिलिंगला कलरचे 2 हात व्हाईट मारून आपण सोडून देऊ. नंतर इथे जोपर्यंत ॲसिड वॉश होत नाही किंवा ह्या फ्रेम पॉलिश होत नाहीत तोपर्यंत आपण ते फायनल कोट करू शकणार नाही इथे. तोपर्यंत आपलं हे समजा इथे जास्तच एक 4-5 दिवसामध्ये स्टेअरकेस पण आपलं होऊन जाईल. हे बघा, हे पेंटर आपले. त्याला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे, आमच्यासोबत टूरवरती पण बऱ्याच वेळेस तो आलेला आहे. ही अलग गोष्ट आहे की तो तुमचे पैसे देत नाही, पण
हे चला आपला माणूस आहे म्हणून आपण त्याला ॲडजस्ट करतो, बाकी काही नाही. बरोबर नाही नितीन? आम्ही पण आपला आहे म्हणून हे अब्दुलला पण बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलेलं आहे. आणि आपले ते बाकीचे काही कामचोर माणसं आहेत जसे काही डाकू मनोज यांची भेट तुम्हाला मी नक्की करून देणार 1-2-4 दिवसामध्ये. ते पण भेटतील आपल्याला आता, कारण की सध्या दुसऱ्या साईडवरती आहे. त्यांची सुद्धा गाठ मी करून देईन तुमच्यासोबत. बिचारा सध्या गाडी त्यांनी लोनवरती काढण्याच्या वेळेला त्याला जास्त डोक्याला ताप आहे. ते कितना भरताय पैसा हो? 4,000 रुपये. 4,000 रुपये त्याचा महिन्याचा EMI त्याचा. हां, तर त्याला जास्तच ताण आहे त्याला, म्हणून तो बिचारा आता सध्या दुसऱ्या साईडवरती आहे. 1-2-3 दिवसामध्ये तो पण आपल्या भेटेल साईडवरती. हा एक किशा एक राहिला बघा, महत्वाचा व्यक्तीच राहिला. ह्यांचा जो गुरु आहे डाकू मनोजचा किशा, हा राहिला मेन महत्वाचं. हे अशा माणसाचं नाव कुणाला लक्षात राहतं? अशाच माणसाला, कारण त्याच्यात म्हणतात ना भावकीमधला हा पण आहे. तर चला आता तो आला की आम्ही ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवणार. आता आमचे मित्र शिंदे जे आहेत ते गेलेत गावी थंडीची मजा घेण्यासाठी फुल फॅमिलीसोबत. ते 4-5 दिवसामध्ये येतीलच ते. नंतर त्यांच्यासोबत पण तुम्हाला भेट नक्की करून देतो. ते सांगा कसे बोलतात पण शिंदे साहेब. शिंदे कसा बोलतो ते माहिती आहे सरांना, ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे शिंदेला गावाने. आणि त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे ती पण माहितीच आहे. पॉईंटमध्ये एकदम हा एकदम पॉईंट. जसं आपण ते सुईमध्ये कसं धागा फिरवतो एकदम डोळा बंद करून, तसं पॉईंटमध्ये बोलणारा माणूस आहे तो. कळा का? पण किती जरी केलं तर आमचा मित्र आहे तो, तर आम्हाला तेवढं ते सहन करावं लागतं. असं काही नाही, पण काही काही लोकांना त्रास होतो बोलण्याचा, जसं की ह्याच्या पाठीमागे हातून लागतो शिंदे. साहजिक गोष्ट त्याला तो कधी बोलत नाही, पण मला माहिती. हां, चला आता आपण बघूया. शेडकेसमध्ये जो खाली गेलेला आहे आपण बघूया, ते पण खाली जाऊन आता इथून बघूया. चला मित्रांनो, आता आपण साईडवरती वापस आलो आहे. आपण जरा बाहेर गेलो तेव्हा आपण आता वरती चाललो आहे. बघू आता माणसं आणखी कुठे. लंच टाईम झाला तर आपण जो आपल्या गाडीचं काम करायला घेतो बाहेर. फोलो बाहेर कामच्या कुठं की नाही बघा. आमचं आत्ताशी उठलं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि काम खोटी करायची. अब्दुल बल्लू क्या करा अभी? और नीचे का ठीक आहे, लेले करते. बघा मित्रांनो, संध्याकाळच्या जवळपास 5:15 झालेत आणि आता गोडाऊन साफ करायला घेतला आहे. हे बघा सर्व माल इकडे तिकडे पसरलेला आहे. आता सर्व व्यवस्थित एकदा लावून घेऊया गोडाऊन. असंही आपण गोडाऊन निते 8 दिवसातून एकदा साफ करतोच ना आपण. एकदा साफ करावंच लागतं. हाँ, इसका थप्पी इधर अलग रख, इसको हटा ना पहले. अरे एक लाईन में रख ना अब्दुल. आता सर खाली बकेटा जाऊ दे किचनमध्ये आतमध्ये. या 10 बकेटा बराबर आहेत. हे बघा डाल दे उसके ऊपर. क्या कर रहा है कब से? नितीन, आता सुट्टा माल जो आहे ना तो एकत्र करून ठेव. हां, आणि ते सीलपॅक बकेटा तिथे साईडलाच राहू दे. हां, तो साईडलाच ठेव तिकडे माल. तो ही एक सीलपॅक आहे ना बॉडीची, हिला तिथं ठेव. एक ही बचा ना बॉडी का. आणि हा माल एकत्र कर आणि त्याच्यावरती वापर ढाकण लावून ठेवून दे. तो उसमें क्या है? हाँ? याच्यामध्ये पाणी आहे. पानी है त्याच्यामध्ये. ये ना अब्दुल, ये पुट्टी विट्टी है ना सब गोनी में भर दे. अभी जो निकला है सब बकेट का माल निकला है वो हो गया बोलो. वो क्या हुआ? बाकी सीलिंग हो गया ना वो. ये माल बचा है तो चिटका दे ना इधर अभी सामने. हे बघा, हे आता रिकामी बकेट आहे तिथे. आणखी ना ही पण निघन. हां, ही पण एक खाली बकेट आहे. माल आहे मग त्याच्यावरती ठेव ढाकण लावून. त्याच्यावरती ठेव ढाकण लावून ठेवते. इसको ले अब्दुल, एक घोड़े को किचन में रख दे अभी. और ये नीचे का सब बकेट का वो निकला ना माल, वो सब खाली गोनी में भर दे अभी. उठना नितीन, एक बकेट ठेव ना, ती रोलभर धुवून टाकायला लागेल ना त्याच्यामध्ये. ही आहे ना, हिला ठेव इथं साईडला. ठेव इथं रोलभर धुवून त्या पाण्यामध्ये ठेवून दे. क्या उसमें 2
टाकतो ना. तो आतला बॅटरूम मारला ना आता त्यात झाडू येतो झाडू हॉल झाडू मारून घ्या. 3 माले. हां 3 माले पे